तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होतो का? हिवाळ्यामध्ये डोस्याचं पीठ अजिबात फुलत नाही किंवा फर्मंट होत नाही. तर तुम्ही बघू शकता आज मी हे जे डोस्याचं पीठ तयार केलेलं आहे, डोस्याचं बॅटर तयार केलेलं आहे, ते किती छान असं मस्त फर्मंट झालेलं आहे, छान फुललेलं आहे, फुगलं आहे हे पीठ. असं फुगलेलं पीठ तयार करण्यासाठी काही खास टिप्स मी इथे सांगणार आहे. तर चला आज आपण मस्त असे डोस्यासाठीचं बॅटर तयार करणार आहोत आणि हिवाळा असो किंवा उन्हाळा कुठल्याही ऋतूमध्ये हे असं डोसा बॅटर तुमचं नक्की तयार होणार. चला तर सुरुवात करूया. आणि हो, या बॅटर पासून आपण क्रिस्पी, स्पॉन्जी आणि छान असा रंग असलेला मैसूर मसाला डोसा करणार आहोत. बघितलात ना किती सुंदर रंग आलेला आहे. तर चला आज आपण मस्त असं डोसा बॅटर आणि त्यापासून हा जाळीदार मैसूर मसाला डोसा कसा करायचा हे बघणार आहोत. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बॅटर कसं बनवायचं, त्यानंतर मैसूर मसाला डोसा आहे तर जी चटणी आहे ना त्याला लागणारी ती कशी बनवायची, त्यानंतर बटाट्याची भाजी कशी बनवायची, हे सगळं यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेऊ. तर बॅटर तयार करण्यासाठी मी इथे सकाळीच म्हणजे 10-11 वाजता तांदूळ भिजत घातलेला आहे. तर त्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ, त्यानंतर पाऊण कप मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे, पाव कप इथे चना डाळ घ्यायची आहे. चना डाळमुळे आपलं जे पीठ आहे ना ते फर्मंट होण्यात मदत होतं आणि छान फुलतं सुद्धा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घालायचे आणि हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. चांगलं हे पांढरं पाणी निघतपर्यंत 3 ते 4 वेळा याला धुवून घेऊ आणि स्वच्छ पाणी घालून याला 4 ते 5 तास छान भिजत ठेवू. थंडी आहे, हिवाळ्यामध्ये ना याला थोडं जास्त वेळ भिजत ठेवायचं, म्हणजे जे आपलं पीठ आहे ते छान फर्मंट होतं, छान फुगतं. तर इथे 5-6 तास झालेली आहे, 4-5 तासच झाले होते. त्यानंतर मी याला एक 4 वाजता वगैरे, संध्याकाळी 4 वाजता याला बारीक करून घेतलं. म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या दिवशी डोसा खायचा असेल तर आधीच्या दिवशी ही सगळी तयारी करून घ्यायची आहे. तर सकाळी मी हे भिजत घातलं होतं 11 वाजता, त्यानंतर 4 वाजता त्याला बारीक करून घेतलं आणि पूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत वगैरे हे फर्मंट झालेलं आहे. तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही काळजी घ्यायची असते आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही कुठेही घरामध्ये याला ठेवलं तरीही छान फर्मंट होतं, पण हिवाळ्यामध्ये याला छान अशा उबदार जागेमध्ये ठेवायचं. आता हे सगळं बारीक करताना यामध्ये मी अर्धा कप पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि ते पोहे पण यासोबतच बारीक केले आणि अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे. छान अगदी बारीक हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त बारीक हे बॅटर तयार झालं आणि आता आपल्या हाताने याला छान मिक्स करायचं, म्हणजे यामध्ये छान एअर फॉर्मेशन होते आणि आपलं जे बॅटर आहे ते चांगलं फुगतं. तर हे बघा मी हाताने छान मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवू आणि रात्रभर याला फर्मंट करायला ठेवून देऊ. तर आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं उबदार जागेमध्ये ठेवायचं आणि मी हा इथे टर्किशचं टॉवेल वगैरे असतं ना ते गुंडाळून घ्यायचं आणि गुंडाळून एका छान उबदार जागेमध्ये ठेवायचं, म्हणजे आपलं बॅटर छान असं फुलतं. तर आता हे बॅटर कसं फुललेलं आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतेच. त्याआधी या डोस्यासोबत खाणारे जे काही पदार्थ आहे ते तयार करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण मैसूर मसाला डोसा करत आहोत, तर त्यासाठीची जी चटणी आहे ना ती तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, ज्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे चना डाळ आणि 2 चमचे मी उडीद डाळ घेतली. ही पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे. हे स्वच्छ थोडंसं पुसून घेतलं. त्यानंतर यामध्ये घातलं थोडासा चिंचेचा तुकडा घातलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 मिरच्या घातल्या. तर या काश्मीरी लाल मिरच्या आहे, रंग खूप छान येतो आणि तिखट पण होत नाही. त्यानंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली, अर्धा चमचा वगैरे आलं लसूण पेस्ट होती आणि त्यानंतर यामध्ये थोडासा कांदा घालायचा आणि तो पण थोडासा परतवून घ्यायचा आहे. तर 1-2 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती हे परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू
आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधली जी डाळ वगैरे आहे ती पण छान शिजते. इथे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालू. आपण चिंच घातलेली आहे तर चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी अगदी अर्धा चमचापेक्षा कमी साखर घातली आणि याला एक छान उकळी येऊ देऊ, झाकण ठेवू आणि एक 5 मिनिटं कमी गॅसवर याला शिजवून घेऊ. तर हे बघा इथे 5 मिनिटं झालेली आहे. पाणी यामध्ये अजूनही आहे. हे असंच ठेवलं. आता त्यामध्ये थोडीशी हळद आपण घालू म्हणजे आपल्या या चटणीला, मैसूर मसाला डोसाच्या चटणीला मस्त अशी कलर खूप छान येईल याने. आता हे थंड झालेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर मिक्सरमध्ये बारीक करताना हे सगळं घालून या पॅनमध्येच मी थोडंसं पाणी घातलं. हे पाणी पण यामध्ये घातलं आणि छान अशी ही चटणी वाटून घेतली. तर आपली ही मैसूर मसाला डोसाची ही जी चटणी आहे ती तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. खूप अप्रतिम लागते. याला तुम्ही असंच खाऊ शकता. म्हणजे डोसासोबत जेव्हा आपण चटणी करतो ना, तर या चटणीसोबतच तुम्ही हे खाऊ शकता. मग अशा वेळेस तुम्हाला मिरचीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी करावं लागेल. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली चटणी तयार आहे. आता आपण यासोबत खाण्यासाठी खमंग अशी बटाट्याची भाजी तयार करू. त्यासाठी 3-4 टेबलस्पून मी इथे तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. यामध्ये जिरं घालायचं नाही म्हणजे मला पर्सनली या बटाट्याच्या भाजीमध्ये जिरं घालायला नाही आवडत. तर मी फक्त मोहरी घालते. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा उडीद डाळ यामध्ये घातली. कढीपत्ता घातला, मिरची आणि कांदा घातलेला आहे. तर कांदा मी 2 कांदे घेतले आणि उभे चिरून घेतले. ते यामध्ये घातले. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू आणि ती पण 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग किती छान बदललेला आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालू, मिक्स करू आणि थोडंसं पाणी घालून या पाण्याला उकळून घेऊ. तर पाण्याला उकळी आलेली आहे. हे जे मी पाणी घातलं ना, तर हे आलं लसूणच्या पेस्टमधल्या वाटीमधलंच थोडंसं पाणी आहे. तर हे पाणी छान उकळलेलं आहे. थोडंसंच घालायचं फक्त 3-4 टेबलस्पून आणि त्यानंतर हे बटाटे यामध्ये घालायचे, मिक्स करायचं आणि ही भाजी मस्त 1-2 मिनिटं परतवून घ्यायची आणि याला वाफवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर हे बघा 5 मिनिटं या भाजीला छान वाफ काढून घेतली. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ आणि थोडी कोथिंबीर घालू, मिक्स करू आणि आपली ही मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे. तर मस्त खमंग ही भाजी तयार होते आणि डोस्यासोबत अप्रतिम जाते. नेहमीच्या भाजीपेक्षा, बटाट्याच्या भाजीपेक्षा ही जरा वेगळी असते. या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आहे बॅटरची बारी. तर तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फुललेलं आहे. मस्त जेव्हा सुरुवातीला आपण ते तयार केलं होतं तर पाऊण इतकं हे भरलेलं होतं आणि हे आता पूर्ण हे जे पातेलं आहे ते पूर्ण भरलेलं आहे आणि किती छान जाळी आलेली आहे. पोह्यामुळे याला खूप छान जाळी येते. तर आपलं हे मस्त असं डोसा बॅटर, इडली बॅटर तयार आहे. हे बॅटर तुम्ही डोसा यापासून डोसा तयार करू शकता, इडली तयार करू शकता, अप्पे तयार करू शकता. आज आपण डोसा तयार करणार आहोत. तर त्यापैकी मी थोडंसं बॅटर घेतलं म्हणजे 3-4 मोठे ही पळी घेतली. तर याने मी इतकं बॅटर घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर यामध्ये घालायची. साखर घातल्यामुळे आपल्या या डोसाला रंग खूप छान येतो. तुम्ही बघता ना तव्याला खालून जेव्हा आपण काढतो तर तो छान असा कॅरमलाइज असं मस्त असा कलर येतो. तर हे साखरेने होतं म्हणून थोडीशी साखर जरूर घाला. तर आणि पाणी घालू आणि तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर तयार आहे. तर मी इतपत घट्ट हे ठेवलेलं आहे आणि थोड्याशा भाज्या कट करून घेतलेल्या आहे ज्या आपण या मैसूर मसाला डोस्यामध्ये घालणार आहोत. तर आता तवा तयार करून घ्यायचा. हा माझ्याकडे लोखंडी तवा आहे. कुठलाच म्हणजे बिडाचा वगैरे नाहीये. जो लोखंडी तवा असतो ना तो आहे आणि यावरतीच मी डोसे तयार करते. तर याला थोडं सुरुवातीला तेल लावून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं. थोडं तेल गरम झाल्यानंतर पाण्याचे शिंतोडे दिले, पुसून घेतलं आणि मस्त हा डोसा यावरती घातला. तर एक डोसा मी करून बघितला होता, पण तो पण छान परफेक्ट निघाला, अजिबात तुटला नाही. आता हा आहे दुसरा डोसा. मी डोस्याचं बॅटर यामध्ये घालून झाल्यानंतर वरून छान बटर लावून घेतलं. त्यानंतर ही जी आपण
मैसूर मसाला डोसासाठीची जी चटणी तयार केली होती ती घातली, भाज्या घातल्या आणि ही बटाट्याची भाजी सुद्धा घातली आणि हे सगळं छान मिक्स केलं. आता हे छान मिक्स करून 1-2 मिनिटं ठेवायचं आणि तोपर्यंत खालून डोसा पण व्यवस्थित शिजला जातो. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि हा डोसा आता आपण एकत्र करू. तर हे बघा काढून घेतला. काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा शिजलेला आहे. सगळीकडून व्यवस्थित निघतो. जोपर्यंत डोसा व्यवस्थित शिजत नाही ना तोपर्यंत निघत नाही. जर तो निघाला नाही तर त्याला परत थोडा वेळ ठेवायचं. घाई करायची नाही, नाहीतर डोसा व्यवस्थित निघत नाही. तर तुम्ही बघू शकता आपला हा डोसा तयार आहे आणि कलर किती सुंदर आलेला आहे. साखर घातल्यामुळे छान असा मस्त असा गोल्डन कॅरमलाइज असा कलर येतो आणि याला कट करून घेऊ. याच पद्धतीने मी परत एक डोसा तयार करून घेते आणि एन्जॉय करू. तर हे बघा याच पद्धतीने मी मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा तयार केलेला आहे आणि सगळे डोसे याच पद्धतीने तयार केले. मस्त अशी बटाट्याची भाजी आहे आणि सांबार तयार केला होता. सांबाराची रेसिपी मी शेअर केलेली नाहीये. पण मी मेदूवडासोबत सांबाराची रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते किंवा असं बाजूला इथे आयकॉन दिसतं ना, तर तिथे पण लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तिथे पण तुम्हाला दिसून जाईल. तर तिथे त्या पद्धतीने सांबार तयार करा आणि मस्त हा डोसा तयार करा आणि एन्जॉय करा. तर बघितलं हिवाळ्यामध्ये सुद्धा आपलं हे जे बॅटर आहे ते मस्त फर्मंट झालेलं आहे. या पद्धतीने एकदा करून बघा आणि या हिवाळ्यामध्ये असा डोसा आणि या बॅटरपासून बरेच काही पदार्थ नक्की करून बघा. आणि अजूनपर्यंत तुम्ही मैसूर मसाला डोसा केला नसेल तर या पद्धतीने एकदा करून बघा आणि हो मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.